कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी। त्यासाठी अर्ध पाळ शेंगदाणे घेतलेले आहे। हीच पाळ भरून मी एक मिरची घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ आहे आणि 2-3 गड्डे लसूण सोलून घेतलेला आहे। आता ह्याला मिक्सरमधून काढूया। तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे घालू शकता। ही शेंगदाणे तुम्ही तेलातून तळून घेऊ शकता, पण मी तसं करणार नाही। माझ्या पद्धतीने मी करून दाखवत आहे। हे असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून। आता आपण चला एका ताटामध्ये चटणी काढून घेऊया सगळी। ही पहा अशी चटणी केलेली आहे, ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते आणि तुम्ही कुठं फिरायला चालला असाल तरी सुद्धा नेऊ शकता, काय होत नाही ह्याला। असं मी आता 2 चमचे खायला जेवायलाच घेणार आहे आणि ज्यावेळेस जेवायला घेतो त्यावेळेस आपण एक अर्धा तरी पळी 1-2 चमचे तेल घालून असं मिक्स करून घेऊ शकतो। हे असं